राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर देशात नंबर 1। पोषण पंधरवड्यात अहिल्यानगरची देशभरात चर्चा। 3 लाखांहून अधिक उपक्रम। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे। महिला व बालविकास विभागाअंतर्गत राबवण्यात आलेल्या 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे। 9 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात आले। या मोहिमेत तब्बल 3,24,075 उपक्रमांची नोंद करत अहिल्यानगर जिल्हा देशात अव्वल ठरला आहे। पुणे जिल्हा दुसऱ्या तर बिहारमधील मुझफ्फरपूर तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे। जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम यांनी ही माहिती दिली। राष्ट्रीय स्तरावर या उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्र्यांच्या हस्ते वेबकास्टद्वारे करण्यात आले, तर जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। यावर्षी बालकांच्या जीवनातील पहिल्या 6 वर्षातील मेंदू विकास या विषयावर विशेष भर देण्यात आला। माता पालक पोषण, पूर्व शिक्षण, स्क्रीन टाईम कमी करणे आणि समुदाय सहभाग वाढवणे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। ग्रामपंचायत आणि अंगणवाडी स्तरावर पोषण रॅली, मशाल फेरी, पाककृती स्पर्धा, आरोग्य मार्गदर्शन शिबिरे आणि पालक बैठका घेण्यात आल्या। या उपक्रमात नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। केंद्र शासनाने दिनांक 9 एप्रिल ते 23 एप्रिलच्या दरम्यान पोषण पंधरवडा ही पोषणाच्या संदर्भातला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 8वा पोषण पंधरवडा उपक्रम चालू केलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातून ICDS विभागामार्फत या पोषण पंधरवड्यामध्ये आपण देशात 1 नंबरला सध्या कार्यरत काम करत आहोत। दिनांक 21 एप्रिलपर्यंत आपल्या ॲक्टिव्हिटीज उपक्रम विविध योजनाच्या अंतर्गतच्या देशात क्रमांक 1ला असून पुणे देशात 2 नंबरला आहे, तर मुझफ्फरपूर बिहार हा देशात 3 नंबरला आहे। यावर्षीच्या पोषण पंधरवड्याची थीम ही मुलांच्या 6 वर्षापर्यंतच्या मुलांचा मेंदूचा विकास ही ती थीम असून यावर आपण आधारित काम करतो आहे। सोबतच आपल्याला केंद्र शासनाने 5 प्रकारच्या उपक्रमावर भर देण्याच्यावर सांगितलेलं आहे। अंगणवाडीतील खेळ आधारित शिक्षण, अंगणवाडीतील येणाऱ्या मुलांचा स्क्रीन टाईम कमी करणे, तसेच लोकांचा सहभाग घेऊन अंगणवाड्याला सक्षम करणे, अशा विविध उपक्रमांच्या आधारावर आपण काम करत आहोत। आपल्या जिल्ह्यामध्ये मशाल फेरी, विविध पाककृती स्पर्धा अशा ह्या सगळ्या योजना राबवून आपण देशात सध्या क्रमांक 1वर जनआंदोलनाच्या कामामध्ये आहोत। मी रंजना कारले, पर्यवेक्षिका, अहिल्यानगर बिटवाळकी। पोषण पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी स्तरावर कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करून आम्ही त्या अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी स्तरावर कुठले कार्यक्रम घ्यायचे याबाबत आम्ही वेळापत्रक तयार करून दिले। त्यानंतर जे कार्यक्रम अंगणवाडी केंद्रामध्ये त्या घेत आहेत त्याची नोंद कुठेतरी झाली पाहिजे, त्यासाठी पोषण अभियानाचा जो डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डवरती रोज अंगणवाडी सेविकांनी आपल्या कार्यक्रम घेतल्याच्या 5 एंट्री नोंदी त्यामध्ये करायच्या आहेत, तर त्यासुद्धा आम्ही त्याबाबतचे नियोजन केले। प्रत्येक अंगणवाडी सेविकेला पर्सनली फोन करून त्यांना मेसेज करून आम्ही ह्या सगळ्या डाटा एंट्री ज्या नोंदी करायच्या आहेत त्या सर्व करून घेतल्या आणि त्यामुळे देशामध्ये अहिल्यानगरचा पहिला क्रमांक आला आहे। आम्ही त्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ह्या सगळ्या डाटा एंट्री नोंदी अगदी वेळेच्या वेळी अगदी त्यांना रात्रंदिवस त्यांना फोन करून ह्या नोंदी आम्ही पूर्ण करून घेतलेल्या आहेत आणि हा देशात जो पहिला क्रमांक आला आहे त्याचा आम्हाला आणि आमच्या सेविकांचं त्यामागे अपार कष्ट आहेत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मी अंगणवाडी सेविका जया बबन बालसिंग, वाळकी, अहिल्यानगर। 9 एप्रिल ते 23 एप्रिल यामध्ये आम्ही पोषण पंधरवडा साजरा केला आहे। या कार्यक्रमामध्ये ECCद्वारे कार्यक्रम घेऊन आम्ही माता व पालकांना अंगणवाडीमध्ये बोलवून मुलांच्या आहार, आरोग्य आणि अनौपचारिक शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले आणि तसेच नवचेतना म्हणून या कार्यक्रमामध्ये आम्ही 0 ते 3 वर्ष मातांना घरी गृहभेटी देऊन त्यांना मुलांच्या मेंदूचा विकास कसा होतो याविषयी मार्गदर्शन केले आणि मातांना अंगणवाडीमध्ये बोलून आहारविषयक मार्गदर्शन केले। आम्ही या सर्व कार्यक्रमाची डाटा एंट्री भरत असतो आणि आमच्या या कार्यक्रमाचा भारत देशामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे, तरी याचा मला सार्थ अभिमान आहे। नमस्कार, मी सौभाग्यवती भाग्यश्री सचिन तंटक, अंगणवाडी सेविका, वाळकी, धोंडेवाडी।
एक निरोगी बालक म्हणजे एक मजबूत समाज आणि त्या मजबूत समाजाची सुरुवात होते या एक निरोगी आईपासून. पोषण पखवाडा 2026 अंतर्गत आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वाळकी गावामध्ये माझे ताट सुंदर ताट ही आरोग्यदायी स्पर्धा घेतली. यामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ तसेच उष्मांक वाढवणारे पदार्थ यांचे सेवन केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात व त्यांचा रोजच्या आहारामध्ये समावेश करावे याबद्दल जनजागृती केली. महिलांच्या स्पर्धा घेतल्या व त्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाची एंट्री आम्ही जन आंदोलन डॅशबोर्ड या पोर्टलवर करत असतो. तर या कार्यक्रमामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा पूर्ण भारत देशामध्ये पहिला नंबर आला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. मी पूजा विक्रम ढास, बालविकास प्रकल्प अधिकारी नगर 1. राष्ट्रीय पोषण पंधरवडा अंतर्गत आम्ही डिजिटल स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात तसेच पालक व समुदाय स्तरावर काही कार्यक्रम राबवले. त्यामध्ये अंगणवाडी केंद्रात पारंपरिक खेळ कोपरा आणि मैदानी खेळावर भर दिला. तसेच पालकांसाठी आम्ही आदर्श पालक नियमावली जाहीर केली. त्यामध्ये पालकांनी प्रत्येक रविवार एक मिनिटही स्क्रीन न वापरता म्हणजेच डिजिटल डिटॉक्स डे म्हणून साजरा करायचा आहे. त्याचबरोबर त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी स्क्रीन फ्री आवर्स म्हणून काही आवर्स आम्ही घोषित केले. जसं की जेवतानाचे 1 तास आणि झोपतानाच्या पूर्वीचा 1 तास आम्ही हा स्क्रीन फ्री आवर्स म्हणून साजरा करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याचबरोबर एक समुदायाने पण स्क्रीन टाईम यूज करण्यामध्ये एक सामाजिक नियमावली पाळावी यासाठी जनजागृती केली. या सगळ्या कार्यक्रमामध्ये आमचा अहिल्यानगर जिल्हा हा देशात पहिल्या क्रमांकावर आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.